दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांबाबत दोन्ही नेते नेमकं काय म्हणाले तेही जाणून घेऊया. अरे ओबीसी एक चुकीचा विजय असो. कोण आला? अरे कोण आला रे? कोण आला? तर या मेळाव्यामध्ये महाएल्गार सभेमध्ये किंबहुना देवेंद्र फडणवीसांबद्दल छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले ते आपण बघणारच आहोत. आणि त्याचवेळी त्यांना उत्तर देताना मग मनोज जरांगे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतलेली होती, माध्यमांशी संवाद साधलेला आणि त्यावेळी त्यांनी देखील फडणवीसांबाबत भाष्य केले. आपण बघूया हे दोघांनी काय म्हटलंय. ही जी मंडळी आहेत ना, ही तुमच्या वाईटावर आलेली आहे, तुम्हाला अडचणी निर्माण करणार आहेत. त्यांचं टार्गेट ओबीसी नाहीये, त्यांचं टार्गेट देवेंद्र फडणवीस आहे, हे लक्षात ठेवा. या सगळ्या बीजेपीच्या सगळ्या नेत्यांना सांगतोय, आज तुम्हाला ओबीसीच्या ताकदीवर 125 135 आमदार मिळाले. त्या ओबीसीवर जर अन्याय कराल तर ओबीसी आज दूध खुळे राहिलेले नाहीत, लक्षात ठेवा. काय चित्र आहे ना तवाच लक्ष येते, कारण ती आमची झाली घोंगडी बैठक त्या ग्राउंडवर. आणि त्याच्यावरूनच ज्यांचं कळतंय, फडणवीस साहेब सुद्धा त्याच्यावरूनच ओळखून घेते की फक्त आपल्याला सरकारला बदनाम करण्यासाठी काम करतोय, फडणवीस साहेबाला डॅमेज करायसाठी काम करतोय, विखे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आमच्या शिंदे साहेबाला बदनाम करण्यासाठी काम करतोय, आणि अजितदादांना 100% बदनाम करायचंय. अजितदादाला आजच्या सभेवरून असं वाटलं आम्हाला, अजितदादाला दोष देऊन उपयोगच नाही, कारण यांनी पक्का विडा उचललेला आहे अजितदादाला बदनाम करण्याचा.